मोदक झालेत म्हणून सगळीकडे ओरडत फिरत होतीस. पुढ्यात मोदक. मोठे बाई मी खरं बोलतेय. मी खरंच बनवले होते, पण आता कसं होणार माझं? इथं नवस बोलून ठेवला होता. पाप लागेल ना मला. मला तर काही सुचतच नाही. माझे पाय थरथरायला लागलेत. आता नवस कसं फेडू? पाय थरथरतात बाई माझे. आई आई गो आई, पाप लागेल का? कुठे मोदक? आता अच्छा, मोदक तुम्ही न करता इंदूने केले म्हणून तुम्हाला पाप लागणार का? मग तुम्हीच करायचे की मोदक? हे कशाला करणार? मोदक तीच करणार. सांग. भैरवी बरोबर बोलतीये. ह्या बाई, जो माणूस नवस बोलतो तोच फेडतो सुद्धा ना. मला अक्कल शिकवतीस? मला नको अक्कल शिकव. इंद्रायणी, मोदक कुठे तेवढं सांग फक्त मला. आई, इंदूने केले होते मोदक, पण केले होते ना, पण आता दिसतायत का? पुढेत मोदक. मोठ्या बाई, अहो हे बघा, विठुराय शपथ, मी बनवले होते मोदक. माहितीये, पण आता काय करू? इथं आता पाप लागणार ना मला. काय काय चाललंय सारखं पाप पाप पाप? इंदू, काही पाप वगैरे लागत नसता. सोडून दे विषय. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पा हिची मैत्रीण कशी आहे? काय शिकवून देते हिला? ते काही नाही मला माहिती. मला मोदक हवे. मोठे बाई, तुम्ही किती टेन्शन घेता? तुम्हाला पाप लागणार नाही. तुमचा नवस पूर्ण होईल. आम्ही सगळ्याजणी आहोत ना. आम्ही मदत करू ना इंदूला मोदक करायला. काय गो? हो हो, करूया ना. मला तुमच्या हातचे मोदक चालणार नाही. असं का बरं? तुम्हाला तर मोदक झाल्याशी मतलब आहे ना. नो नो नो, आमच्या मोठ्या बहिणी इंद्रायणी आणि आदोक्षसाठी नमस केलता. असं दुसऱ्याने केलेले मोदक चालत नाहीत. एक मिनिट. मोठ्या बाई, मला परत एकदा सांगाल का? तुम्ही नेमकं काय नवस बोलला होता ते? क्या? आता काही मी सगळ्यांना सांगत बसू का माझं नवस काय ते? अहो सांगा की. मी माझ्या सुनेसाठी आणि माझ्या मुलासाठी नवस बोलले होते टेकडीवरच्या गणपतीला. का माझी सून 1000 मोदक करून त्याचा नैवेद्य तुला दाखवेल म्हणून. बरोबर, एकदम करेक्ट बोललात तुम्ही. तुमचा नवस असा होता की टेकडीवरच्या गणपतीला 1000 मोदकांचं नैवेद्य दाखवायचं, बरोबर? पण त्याची तयारी पण इंदूनेच करायची असं थोडी नव्हता. हो हो, झालं तर मग आता मोदकांची तयारी आम्ही करू आणि इंदू मोदक बनवेल. एक मोदक नाही 1000 मोदक करायचे. अहो 1001 मोदक बनवेल इंदू. काय इंदू, तू नको काळजी करू. आम्ही आहोत तुझ्या सोबत. आता टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. आता मिशन 1001 मोदक. वल्लरी, बदाम शिरून होतात की नाही? हो हो हो, तर चालत प्रेरणाताई. तुम्ही दोघींनी पण पटापट किसा गुळ. चला. तेजा, टाइमपास किती करतास? चल चल, खोबऱ्याचं खवायला घे. खोबरं खाते ते चालेल. चल आवर पटापट.
ताई तेवढं साजूक तूप पास करा ना. हा हे घे. अहो तू थांबा ना, मी देतो. अगं बाई माझं साजूक तूप. चला चला सगळ्यांनी हात चालवा पटापट. हो चालवा चालवा हात चालवा पटापट. नारायणी ताई इकडे बघ ना. ना त्याच्या न गोत्याच्या या पोरी आल्यात कुठून? आता हा सगळा बायकांचा विषय आहे, बायकांना माहिती. विंजे सरकार कशाला तिकडे लक्ष देतील बरं. पण सासूबाई आम्हाला जरा वेगळाच प्रश्न पडलाय बरं. हजार मोदकांचा नवस ज्या गणपतीसाठी केलाय तो गणपती टेकडीवरचा नेमका आहे कुठं? हाय टेकडीवरतीच आहे. काय हो एरवी तर मोठे डिंग्या मारता, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. मग आता टेकडीवरचा गणपती कुठे आहे एवढं तुम्हाला माहित नाही? बावळट. आम्हाला असं वाटत होतं का मी बोललेला नवस ही कार्टी काही पुरा करू शकत नाही, म्हणून एवढे हजार मोदक मी गायब केले. आता ही परत करायला घेते. या साळकाया माळकाया हिथं येऊन बसल्यात. कशाला आल्यात आणि बोलवलं कुणी यांना? सासूबाई या घरात तुम्हाला टक्कर देणारी एकच व्यक्ती पाठराखीन बाई, त्यांनीच बोलावलं असणार. काय पण ना अय्या आम्हाला मदत करायला आलीस. किती गोड. ये की बस. नो जस्ट वॉचिंग. चालू दे तुमचं. ही ना मला आवडली. विशेष. मॉडेल वगैरे काहीतरी होऊ शकते ही ऐक ना, तिचा नंबर आहे का तुझ्याकडे? दे जरा. मस्करी करतेस की खरंच बोलतेस? माझ्या चेहऱ्यावरनं वाटतंय मस्करी करते. देतो. आई होते ताई. ताई तेवढी वेलची दे ग. हो ठीक आहे झालीच आहे. नाही तू थांबा. दे. अरे इट्स ओके. तू बस बाहेर आराम कर, मी देते. नाही तू
द्या बरं तुम्ही. अरे तुम्ही सगळ्यांना असं समजा की आज मी तुमचा पर्सनल असिस्टंट आहे. वाटेल ती कामं सांग, सगळी करतो. आणि फक्त तुमचा असिस्टंट नाही तर तुमचा पर्सनल फोटोग्राफर पण आहे असं समजा. त्याच्यात तुमची बेलची. इंदू, तुझा नवरा भारी आहे का एकदम? नाही, तुझ्या नवऱ्याशी जरा फ्लर्ट केलं तर चालणार का तुला? नाही, जास्त नाही, एवढंच, एकदम थोडं. जा हर्षित दादांना लावू का फोन? ए, उगाच तुम्ही आता अति करू नका. मी काय थोडीशी हेल्दी फ्लर्टिंग करत होते. शरीरासाठी, तब्येतीसाठी चांगलं असतं. आणि मुळात तुम्ही का बोलताय? इंदू काहीच बोलली नाहीये. नाही चालणार. मेरा पती सिर्फ मेरा है. बघितलंस ना, इंदू पण तुझ्याच सारखी आहे. तू हर्षित दादांना जसं मुठीत ठेवलंयस ना, तसंच तिने तिच्या नवऱ्याला मुठीत ठेवलंय. अशी सहजासहजी कोणाला मिळू देणार नाही. अगदी खरं बोललात प्रेरणाताई. शाब्बास इंदू. अगं, हिने फक्त नवऱ्यालाच नाही, अख्ख्या घराला मुठीत ठेवलंय. आयो मायो नारायणी ताई. बोलल्या नणंदबाई, बोलल्या. चला हात चालवा पटपट. ले इंदूची परीक्षा कधी संपणार हो? एवढ्या मेहनतीनं तिनं 1000 मोदक केले आणि तेच गायब झाले. का तिला त्रास द्यायचाय कोणाला? कोणी केलं असेल हो हे? कोणास ठाऊक. याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाहीये. पण शकू ज्यानी कोणी हे केलंय ना, त्याचा हेतू काही साध्य झाला नाहीये बघ. विठुरायांनी या 4 गौरींना आपल्या इंदूच्या मदतीसाठी पाठवलंय. खरे, बरोबर बोलताय तुम्ही. अहो, हे तर ते तुम्ही कीर्तनात सांगतो ना जनाबाईंची गोष्ट, तसंच झालं की विठुराया येतो आणि त्यांच्यासाठी दळण दळून देतो. या वेळेला विठुरायानं तिची खऱ्या अर्थानं पाठराखण केली. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. मोठ्या बाई, तुम्ही म्हणता ना ती इंदी तुमच्या मुळावर आहे, मुळावर आहे. अगदी राईट, बरोबर बोलता बघा तुम्ही. हो, एवढे 1000 मोदक गायब केले तुम्ही. 1000. पण झालं काय? हा, तुमची ती लाडकी सून डबल जोशात आता परत ती मोदक करायला लागली बघा. होतात आता 1000 मोदक रेडी. काय माझ्या जखमेवरती मीठ चोळायला आलीस? असं कसं करेल मी मोठ्या बाई? आई शपथ. पण मोठ्या बाई, तिकडे आता त्या सगळ्या मुली मिळून 900चे 1000 मोदक तयार करतायत. तुम्ही पण लागा आता शोधायला. टेकडीवरचा गणपती अय, म्हणजे ते जास्त बोलतेस. नाही, जास्त बोलशील ना.
तर मुस्काट फोडीन तुझं. आपण मोठ्या बाई चल निघ, निघायचं नाही तर सॉरी सॉरी सॉरी. कसं काय कुणास ठाऊक, पण कुणी ना कुणीतरी या कार्टीच्या मदतीला येतच. आधी घरचे व्यंकट भाऊजी, आता दारच्या या पोळी, उद्या काय तो टेकडीवरचा गणपती. काही झालं ना तरी हा नवस पुरा होता कामा नये. काय ग पोरींनो, इथे कशाला उभ्या? नाही ना झाले मोदक, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं ए, हिंदीच्या नादी लागू नका म्हणून. मग मोठ्या बाई झाले बर का 1001 मोदक. 1000 मोदक तयार आहेत. आणि हे 21 मोदक आपल्या बाप्पासाठी. या आरतीला. 1001 मोदक झाले हा बनवून. आता नाही लागणार तुम्हाला पाप. चला मोठ्या बाई, आरतीला चला. चला चला. भाद्रपद शुद्ध सप्तमी सप्रतिष्ठा अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येऊनी सकळी निष्ठा. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी कृपा करुणी आली तू महालक्ष्मी. जय देवी जय देवी. ज्येष्ठा नक्षत्र पूजेचा महिमा षडरस पक्वाने होती सुखधामा. सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा तुझे आशीर्वाद सकल ही धामा. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी कृपा करुणी आली तू महालक्ष्मी. जय देवी जय देवी. उत्थापन मूळावर होता अगजाई वरदेती झाली देवी विप्राचे गृही. रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठाई वरदेती झाली देवी सकळांचे गृही. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्री महालक्ष्मी कृपा करुणी आली तू महालक्ष्मी. जय देवी जय देवी. हॅलो हॅलो हॅलो. हा मी दीपाली बोलतेय. त्याचं काय ना, तुमचा नंबर दिला होता मला. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मोदक वगैरे विकता म्हणून. काय? नाही नाही, रॉंग नंबर. मी काय मोदक बिदक नाही विकत. नाही, तुम्ही हेच बोलणार हे पण सांगितलं होतं. काय 500 मोदकांची ऑर्डर होती जरा, तर द्याल का? नाही हो, मी नाही विकत मोदक. ठेवा फोन. आऊ.
माननीय सासूबाई, विंजे सरकारांचे हात स्टिअरिंग वर आहेत आणि पाय ऍक्सिलेटर वर. पण हा टेकडीवरचा गणपती कुठे आहे? किती फिरायचं अजून आपण? हे बघा, टेकडी आली ना विंजे सरकारना नक्की सांगा, रिमाइंडर देतोय तुम्हाला. 10 वेळा सांगितले तुम्ही मला गाडी चालवा. अहो सासूबाई, आम्ही तुम्हाला 10व्यांदा सांगतोय, पण तुम्ही एकदाही सांगत नाहीये ही टेकडी आहे कुठं. गाडी चालवणाऱ्याचं लक्ष समोर रस्त्याकडे पाहिजे. इतकं बडबड करू नका तुम्ही. टेकडी आली आणि गणपती आला ना तर मी तुम्हाला सांगेन, तेव्हा थांबा. हा, आता फक्त चालवा, पेट्रोल द्या. चल चल.